तील नोकरी गेलेले होती, डोक्यावर कर्जाचं डोंगर झालेलं होतं आणि घरात खाण्याचंही वांड आलेलं होतं. पण जेव्हा नैराश्यात गेलेलं होतं तेव्हा अक्कलकोटच्या राजाला हक मारलेले होते. तेव्हा एका रात्रीत कसं पलटलं नशीब, हा अनुभव शेवटपर्यंत नक्की पाहावा. हा एक स्वामी भक्तांचा अत्यंत डोळा उघडणारा आणि प्रेरणादायक सत्य अनुभव आहे. एका चुकीच्या निर्णयामुळे त्याचा चांगला चालणारा व्यवसाय पूर्णपणे बुडालेला होता. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की डोक्यावरचे आणि बँकेचे लोक आणि कर्जाचे डोंगर उभे राहिलेलं होतं. नातेवाईकांनी आणि मित्रांनी सुद्धा तोंड फिरवलेलं होतं. घरात पैशाची चणचण वाढलेले होतं आणि नैराश्यामुळे त्यांना रात्रीही झोपही येणं बंद झालेलं होतं. त्याला वाटलं आता सगळं काही संपलेलं आहे, आता आयुष्यात काहीच उरलेलं नाही असं वाटून तो टोकाचा विचार करू लागलेला होता. त्याला एक भयानक आणि अंधाऱ्या रात्री जेव्हा मनात आत्मसमर्पणाचा विचार येत होता तेव्हा त्याची नजर घरातल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोकडे पडलेले होतं. तो डसाडसा रडलेला होता. स्वामींच्या चरणावर डोकं ठेवून म्हणाला, महाराजा, आज चुकलेलं आहे, पण आता मला माझे आबरू आणि माझ्या कुटुंबाची सर्व काही जबाबदारी तुमच्या हातात आहे. त्या रात्री त्यांना स्वतःला पूर्णपणे स्वामींच्या चरणी समर्पित केलेलं आहे. आणि चमत्कार बघा, पुढच्या 24 तासाच्या आत त्याच्या आयुष्याला एक अद्भुत कलाटाने मिळालेलं होतं. एक जुन्या व्यापारीचा त्याला फोन आलेला होता. वर्षानुवर्ष संपर्कही नव्हता. त्याचा अचानकपणे फोन आलेलं होतं. त्याने एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल भागीदारी होण्याचं ऑफर दिलेलं होतं, ज्याच्यासाठी एकही रुपयाचं भागभांडवल लागणार नव्हतं. त्या भक्ताचं तिथून जे कामाचं चक्र फिरलेलं होतं ते आज येतागत थांबलेलं नाही. अवघ्या काही महिन्यात त्याचं सगळं कर्ज फिटलेलं होतं. घरामध्ये पुन्हा सुखाचं दिवस दरवळत होतं. जाता जाता एवढंच सांगतो, हा अनुभव आपल्याला एकच शिकवतो की परिस्थिती कितीही वाईट असू द्या, जेव्हा जगाचे सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामींचा एक दरवाजा नेहमी उघडा असतो. फक्त संकटाच्या वेळी डगमगून न जाता श्री स्वामी समर्थ महाराजांजवळ अढळ विश्वास ठेवायला हवा. शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देणाऱ्या आपल्या लाडक्या स्वामींच्या या प्रेरणादायक लीलेसाठी आपल्या पॅटर्न वेगळ्या या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये विश्वासाने लिहा, स्वामी समर्थ महाराज की जय.